सध्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीला गेले। तिथे त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। त्यामुळे मनसे भाजपा युती होणार हे जवळपास निश्चित असल्याचं बोललं जातं। मात्र त्यातच राज ठाकरेंच्या मनसेचे उमेदवार कमळ चिन्हावर लढतील असंही बोललं जातं। परंतु राज यांनी त्याला नकार दिल्याचंही कळतं। पण तुम्हाला माहिती आहे का, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे 2 उमेदवार हे देखील कमळ चिन्हावर निवडणूक लढले होते। ही घटना आहे 1984 सालची। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेना भाजपा एकत्र आली। त्या निवडणुकीत भाजपने मुंबईत 4 तर शिवसेनेने 2 जागा लढवाव्यात असा समझोता झाला। त्या बदल्यात उर्वरित महाराष्ट्रात भाजपला शिवसेनेने पाठिंबा दिला होता। भाजपाने शिवसेनेला मुंबईत 2 जागा दिल्या, त्यातील एक दक्षिण मध्य मुंबई आणि दुसरी उत्तर मध्य मुंबई। बाकी 4 जागांवर भाजप स्वतः लढली। शिवसेनेकडे त्यावेळी स्वतःचे अधिकृत निवडणूक चिन्ह नव्हतं। कधी उगवता सूर्य, कधी ढाल तलवार, तर कधी रेल्वे इंजिन अशा चिन्हावर सेनेचे उमेदवार निवडणूक लढवायचे। मात्र 1984 साली हा गोंधळ टाळण्यासाठी सेनेचे दोन्ही उमेदवार बाळासाहेबांनी भाजपाच्या चिन्हावर रिंगणात उतरवायचे ठरवलं। त्यानुसार मुंबईतील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मनोहर जोशी मैदानात उतरले, तर दक्षिण मध्य मतदारसंघात वामनराव महाडिक रिंगणात होते। भाजप सेना या दोन्ही पक्षांनी आक्रमक प्रचार केला। मात्र इंदिरा गांधींच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत या युतीचा टिकाव लागला नाही। मुंबईतल्या सर्व जागा युतीने गमावल्या। वामनराव महाडिक, मनोहर जोशी यांना पराभव पत्करावा लागला। त्यानंतर या अपयशाचं खापर शिवसेनेच्या डोक्यावर फोडलं। निवडणुकीनंतर भाजप शिवसेना युती तोडण्याचा निर्णय झाला। परिणामी दोन्ही पक्षांनी 1985च्या निवडणुकीत विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढली। हा झाला इतिहास। मात्र आज महाराष्ट्राच्या राजकारणात अशीच परिस्थिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसमोर उभी राहिलीये। 2006 साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अवघ्या 3 वर्षात राज्याचं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं होतं। 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले। नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आली। मात्र त्यानंतर मनसेचा यशाचा आलेख सातत्याने उतरत गेला। 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं। गेल्या 10 वर्षात राज्याच्या राजकारणात बरेच पाणी फुलाखालून वाहून गेले आहे। मनसेच्या मतांमध्येही घट होत गेली। त्यामुळे 2014च्या निवडणुकीत मनसेचं अस्तित्व टिकवण्याचं राज ठाकरेंसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे। मनसेला 18 वर्ष पूर्ण झाली। आजपर्यंत स्वबळावर लढणाऱ्या मनसेला युती किंवा आघाडी यांच्या आधाराची गरज आहे। त्यात भारतीय जनता पार्टीसारख्या ताकदवान पक्षाची मदत मिळाली तर मनसेला नवी उभारी मिळण्याची आशा आहे।